हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम भारतीय संघाने जो दणदणीत विजय प्राप्त केला त्यासाठी सर्व खेळाडूंचे आपण सर्वात प्रथम अभिनंदन करूया, त्यांना शुभेच्छा देऊया पुढच्या वाटचालीसाठी. मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ आपण या विजयापासून काय शिकलं पाहिजे याच्यासाठी. या विजयातून आपण शिकण्यासारख्या 5 गोष्टी मला काल दिसल्यात. माझं जे पुस्तक आहे क्रिकेट आणि लाईफ मॅनेजमेंट, त्या याच मुद्द्यावर आहे की आपण या क्रिकेटमधून काय शिकलं पाहिजे. मित्रांनो, जीवनामध्ये हार असो किंवा पराजय असो, दोघांमधून आपल्याला शिकायचं असतं. पराजय झाला तरी शिकायचं असतं आणि विजय झाला तरी शिकायचं असतं. मला असं वाटतं कालचं आपल्या या विजयाने आपल्याला 5 धडे छानपैकी दिलेले आहेत माझ्या दृष्टिकोनातून. ना, तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. हे 5 मुद्दे मी तुम्हाला सांगतोय. सर्वात प्रथम की काल जे अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही जी मॅच झाली त्या ठिकाणी टॉस न्यूझीलंडचा कर्णधार याने जिंकला होता. आणि टॉस जिंकल्यानंतर कर्णधाराला निर्णय घ्यायचा असतो की फलंदाजी अगोदर करायची का गोलंदाजी अगोदर करायची. त्या कर्णधाराने सर्वात पहिले निर्णय घेतला तो आपलं गोलंदाजी करण्याचा. आणि जे क्रिकेटचे जे समीक्षक आहेत क्रिकेट खेळातले, त्यांच्या मतानुसार की हे जे काही स्टेडियम आहे हे फलंदाजीसाठी अनुकूल असं आहे आणि सायंकाळी नंतर रात्री दव पडू शकते किंवा या दृष्टिकोनातून पहिले फलंदाजी केली पाहिजे असं समीक्षकांचं म्हणणं, माझं नाही. तर हे जे काही कर्णधाराचा जो निर्णय होता तो चुकला असं बरेच जणांचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी जर फलंदाजी जर घेतली असती न्यूझीलंडने तर त्यांना बऱ्यापैकी धावसंख्या उभारता येईल असतील. पण टॉस जिंकूनही गोलंदाजीचा निर्णय घेतला. इथे त्यांचा निर्णय फसला असं समीक्षकांचं म्हणणं आहे. त्याच्यात आपण काय शिकायचं, तर त्याच्यात आपण असं शिकायचं की जीवनामध्ये आपल्याला बऱ्याचदा विजय प्राप्त होतो, पण विजय प्राप्त झाल्यानंतर आपण तात्काळ काय डिसिजन घेतो त्याच्यावर बरेचसे पुढचे पडसाद अवलंबून असतात. आपल्याला जीवनात संधी मिळतात, चांगल्या प्रकारे आपण यशस्वी होतो, पण यशस्वी होऊन पण आपल्याला अपयश मिळतं. ते काय असतं, ते असं असतं की आपण त्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत नाही की याचे काय फायदे काय तोटे काय ते लक्षात घेऊन आपण परिस्थितीनुसार निर्णय जर चुकीचा घेतला तर पुढचं यश अपयश हे आपल्या निर्धारावर असतं. म्हणून स्ट्रॅटेजी क्रिकेटमध्ये असो जीवनामध्ये असो खूप महत्त्वाची. पहिला धडा हा की आपण आपल्या जीवनात जे काही आपल्याला संधी मिळते, टॉस जिंकतो, नाणेफेक जिंकून सुद्धा हा संघ हरला. त्याचं कारण की त्या खेळपट्टीचं आकलन त्या कर्णधाराला झालं नसावं असं आपण समजूया. राहिला दुसरा मुद्दा की आपल्याला दुसरा मुद्दा असं शिकायचा आहे की ह्या याच्यामध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांचं जे काही आहे फलंदाजी खूपच छान झालेली आहे. आता त्या फलंदाजीच्या जोरावर आपला हा धावसंख्याची उभारली याला मदत झाली. मग तुम्ही म्हणाल काय विशेष आहे, तर विशेष हे की त्या खेळपट्टीवर या दोघांनी जी काही फलंदाजी केली खूप सुरेख केली, चांगली धावसंख्या उभारली. त्याचं कारण असं की या दोघांमध्ये जे काही अंडरस्टँडिंग होती खूप छान झाली. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की एकाने लावून धरायचं चांगल्या प्रकारे, दुसऱ्याने त्याला साथ द्यायची. ही जी काही स्ट्रॅटेजी होती, हे जे काही त्यांचा दृष्टिकोन होता खूपच छान होता. मित्रांनो, ह्या फलंदाजीमध्ये 2 बॅट्समनमधलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं असतं. तेच आपल्या जीवनामध्ये दुसरा धडा असं आपण घ्यायचा की आपल्या जीवनामधला जो पार्टनर आहे, आपला जो सहकारी, याच्यासोबतचं आपलं अंडरस्टँडिंग महत्त्वाचं असतं. तुमच्या व्यवसायातलं असो, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी असो, तुमच्यासोबतचा जो काही सोबती त्याच्यासोबतचं तुमचं अंडरस्टँडिंग महत्त्वाचं. जेवढं तुमचं बाउंडिंग अंडरस्टँडिंग चांगलं तेवढं तुमचं जीवन, तुमचं यश सुसह्य होतं. हा झाला तुमचा दुसरा धडा. म्हणजे आपल्याला काय शिकायचं आहे खरोखरच, कारण की ती धावसंख्या उभारल्यामुळेच भारताला हा विजय सोपा झालेला आहे. त्याच्यासाठी ही अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची. त्याच्यानंतर
तिसरा जो मुद्दा आहे मित्रांनो, ईशान किशनचा. ईशान किशनच्या चुलत बहीण आणि पाहुणे हे येत असताना त्यांचं अपघात झाला आणि अपघातामध्ये ते दोघं मृत्युमुखी पडले. ही त्यांना माहिती मिळाली. आता असा दुःखद घटना माहीत पडल्यानंतर निश्चित मानसिकतेवर आपला परिणाम होतो. तर त्यांनी हा कोणताही परिणाम होऊ न देता काल उलट सरस कामगिरी केली आणि सांगितलं की मी माझ्या त्या बहिणीसाठी खेळलो आणि जेव्हा तो विजय मिळवायला सांगितलं की हा विजय माझ्या बहिणीला समर्पित आहे. हे खरोखरच एक खेळाडू म्हणून त्याची जी काही कर्तव्याची निष्ठेची भावना होती ती खरोखरच आपल्याला अंमलात आणण्यासारखी आहे. कारण आपल्या जीवनामध्ये सुद्धा मित्रांनो असे अपघात दुःखद घटना येत असतात आणि या दुःखद घटनांना जेव्हा आपण सामोरं जातो तेव्हा बरेचसे असे कठीण प्रसंग आपल्यासमोर येतात की आपण काय करावं, हे करावं की ते करावं. त्यावेळेस मग आपल्याला असं वाटतं की आपण कर्तव्याला प्राधान्य दिलं आणि असं एवढं मोठं दुःख म्हणजे चुलत बहीण काय असेना, पाहुणे काय असेना, ते त्याच्यात मृत्युमुखी पडले. त्याचे वडील ते बाकी येऊ शकले नाही, त्याचे वडीलसुद्धा मॅच बघायलाच नाही. तरीसुद्धा त्याची जी काही खेळावर कोणताही परिणाम झाला नाही. म्हणून हे सांगता येईल की जीवनामध्ये तुम्हाला असे प्रसंग येऊ शकतात की त्या प्रसंगामध्ये तुम्ही कारण की कोलमडतात लोक. दुःख कारण की दुःखाचा डोंगर असतो नाही म्हटलं तरी दुःख असतं ते आपण कोलमडतो. तर त्यावेळेस आपल्याला कोलमडू न देता आपलं कर्तव्य काय, आपली जबाबदारी काय आणि ते जर फोकस केले आपण निश्चित आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदतच मिळते. म्हणून जीवनामध्ये असे किती मोठे प्रसंग असू द्या, दुःखद प्रसंग, वेदनादायक प्रसंग, या प्रसंगांना सामोरे जाऊनसुद्धा आपली मानसिकता, माइंडसेट महत्त्वाचा आहे. तो माइंडसेट बिलकुल बिघडू दिला नाही आणि छानपैकी त्यांनी कामगिरी केली. तिसरा मुद्दा परत हा जो खेळाडू आहे आपला ईशान किशनचा याचाच आहे. मित्रांनो, याला जी काही संधी मिळाली या क्रिकेटच्या संघामध्ये तर त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. म्हणजे अपेक्षित नसताना संधी मिळाली. संधी मिळाल्यानंतर एक खेळाडू हे झाला, इंज्युअर झालं. त्याच्यामुळे त्यांना तिसऱ्या फळीमध्ये खेळायला पाठवलं आणि त्या याच्यामध्ये त्यांनी खूप छान कामगिरी केली. म्हणजे याच्यातून शिकायचं असं आहे आपल्याला की आपल्या जीवनामध्ये आपल्याला संधी मिळतात, त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं का माती करायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून आपण म्हणतो ही संधी मिळाली तर काय, आपल्याला खूप संधी येतील जीवनामध्ये. अजून तर आपलं आयुष्य पडलं आहे या संधीला, नाही तर पुढच्या संधीमध्ये. ही संधी पुन्हा पुन्हा अशी येत नाही. ही जी काही संधी मिळाली खेळण्याची, त्या खेळण्याच्या संधीचं त्याने सोनं केलं आपल्या क्रिकेटमधल्या कामगिरीचं. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अशा संधी मिळत असतात की त्याचं नक्कीच तुम्ही सोनं केलं पाहिजे. सोनं केलं पाहिजे म्हणजे काय की तुम्ही चिकाटी, जिद्द, जे काही कष्ट त्यासाठी घेतात, जे मोजतात त्याचं तुम्हाला फळ मिळतं त्याचं. कारण की हे बघा, याच्यातला प्रत्येक खेळाडूचा व्यक्तिगत फायदा नाही झालेला आहे. संघाचा विजय झाला, व्यक्तिगत फायदा बघितला असता. म्हणजे समजा आपण बघतो की त्यांनी जर फक्त स्वतःपुरता विचार केला असता तर हे की नाही बाबा आपल्याला पुढच्या वर्ग आपण बघू संघात स्थान मिळेल त्यावेळेस नाही. तर आपल्याला स्वतःचं पण करिअर डेव्हलप होतं, आपलं संघाचं पण स्थान पक्कं होतं आणि आपल्याबद्दलचा एक सन्मान वाटतो. त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की आपल्याला जर कधी अशी संधी मिळाली कुठे कोणत्याही क्षेत्रात तुम्ही या क्षेत्रात आहे, त्या संधीसाठी जीव तोडून मेहनत घ्या मित्रांनो. आणि त्या संधीच्या कसं तुम्हाला हे केलं, कारण की त्याच्यावर तुमचं स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी असते. संधी मिळते म्हणजे काय, तुम्हाला सिद्ध करण्याचा एक प्रयत्न करायला मिळतो आणि तुम्ही जर स्वतःला सिद्ध केलं तर तुम्ही नक्कीच प्रसिद्ध होता. प्रसिद्ध असं कोणी होत नाही, त्यासाठी तर आपल्याला स्वतः सिद्ध करावं लागतं. कराल सिद्ध तो होणार तुम्ही प्रसिद्ध. अशात राहिला आपला पाचवा मुद्दा आहे की सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादव याचं जे काही स्ट्रॅटेजी होती ती खरोखरच खूप छान होती खेळण्याच्या बाबतीत. आता आपण बघतो की बऱ्याचशा युद्धामध्ये सेनापती जर मारलं गेला तर ते सैन्य पळून जातं, असं युद्धामध्ये बघितलं जातं किंवा त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होतो. पण सूर्यकुमार यादव हे शून्यावर बाद झाले तरीसुद्धा त्यांचं जे काही स्किल आहे, लिडरशिप, ती तुम्हाला बघायला मिळेल.
त्याचं कारण असं की शून्यावर जरी बाद झाले तरी ती भर बाकीच्या संघाने भरून काढली. तुम्ही जर बघितलं असेल का की फलंदाजसुद्धा आपले फार्मआउट होते, गोलंदाजसुद्धा आपले फार्मआउट होते, आपलं क्षेत्ररक्षणसुद्धा चांगलं होतं. तर ह्या सर्व गोष्टींचं जर टोटल केले तो म्हणजे कालचं मिळालेलं घवघवीत यश. यशामागे ह्या गोष्टी असतात की संघामध्ये जी भावना एकोप्याची असते ही खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. आणि ही एकोप्याची भावना आपल्या कर्णधाराने जोपासली. सर्वांना म्हणजे कोणता गोलंदाज कधी पाठवायचा, कोणता फलंदाज कधी खेळवायचा, कोणत्या फळीत खेळवायचा हे जसे निर्णय असतात तसे आपण बघतो की आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपला कुटुंब प्रमुख अपयशी ठरला किंवा त्याला सक्सेस मिळालं नाही तर बाकीच्या कुटुंबातल्या सदस्यांची जबाबदारी मोठी होऊन जाते की नाही आपलं कर्णधार म्हणजे आपला कुटुंब प्रमुख जर सक्सेस नाही झाला तर आपल्याला जास्त मेहनत करण्याची जबाबदारी येते. ही जबाबदारी घेण्याची काम जी मानसिकता ती आपल्या टीमवर्कमध्ये पाहिजे म्हणून म्हणतो. आणि दुसरं महत्त्वाचं असं की भारतीय म्हणून हे सर्व खेळलेत. याच्यामध्ये चक्रवर्ती होते, दुबे होते, यादव होते, बुमराह होते, वेगवेगळ्या भाषेचे, प्रांतिक धर्मांचे म्हणून याचे वेगवेगळे लोक होते. यांनी कोणताही मतभेद तिथे केलेला नाही. जेव्हा खेळतात शत्रू छेडतात तेव्हा एकत्र येतात. आपण म्हणतो ना की जेव्हा घड्याळाच्या काट्यामध्ये सर्व काटे जेव्हा एकत्र येतात तेव्हा 12 वाजलेले असतात. त्याप्रमाणे कालचा संघ आहे सर्व एकत्र यायचं. कालचं क्षेत्ररक्षण बघा तुम्ही किती याच्या पद्धतीने केलं गेलं आहे कष्टाने, म्हणजे सर्वांचे कष्ट त्याच्यामध्ये येतात. म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की हे जे काही संघाचं जे यश आहे हे सांघिक यश आहे, सर्वांचं यश आहे. याच्यामध्ये सर्वांसोबतपेक्षा असं देशाचं नाव मोठं केलं गेलं आहे, देशाला यश मिळालेलं आहे, देशाच्या नावाने विक्रम तयार झालेला आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की संघ भावना खूप महत्त्वाची असते. जेव्हा संघ प्रमुख जो असतो, लीडर असतो, तुम्ही ज्या ठिकाणी लीडर आहे तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन चालता आलं पाहिजे, सर्वांना मानसिकरित्या सांभाळता आलं पाहिजे. आणि असे आपली सांघिक भावना आहे. त्याच्यासाठी एकच सांगेल की या 5 गोष्टी आपण शिकल्या. पहिली गोष्ट म्हणजे की आपण जे काही नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये शिकायचं. कधी कधी आपल्याला पहिलं पायरीवर यश मिळतं पण आपण पुढे काय पाऊल टाकतो त्याच्यावर असं यशापयश अवलंबून असतं. दुसरं म्हणजे आपलं सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांची फलंदाजीमधली भागीदारी हे आपल्या सोबतच्या जो काय असतो आपल्या पार्टनर याच्यासोबत पाहिजे. ईशान किशनचं जे काही दुःखद घटना घडली होती त्या दुःखद घटनेवर जशी त्यांनी बात केली तशी आपल्या जीवनामध्ये आपण ती गोष्टींकडे सामोरे गेले पाहिजे. त्याच्यानंतर त्याला जी काही संधी मिळाली, चौथा मुद्दा म्हणजे त्या संधीचं त्यांनी सुरू केलं. तुम्हाला जीवनात कुठेही कशी संधी मिळेल मित्रांनो, ते संधीचं तुम्ही लाभ घ्या, स्वतःला सिद्ध करा. सूर्यकुमार यादवचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे. 0 जरी धावसंख्या काढली तरी एक त्याच्या सांघिक नेतृत्वाने एक रेकॉर्ड करणार धावसंख्या उभारू शकला. याला संघ भावना म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं सर्व मावळ्यांना घेऊन एक प्रकारचं एक चांगलं चॅलेंज उभं केलं होतं तशा प्रकारची भूमिका होती. कोणत्याही एक भारतीय म्हणून प्रत्येक खेळाडू तिथे खेळला. कोणताही जात, धर्म, भाषा याचा कोणत्याही प्रकारचा तिथे मतभेद किंवा कोणत्याही प्रकारचं मनभेद नव्हता. आणि अशा जेव्हा आपण मित्रांनो एक संघाने एक दिलाने आपण एकत्र येतो तिथे आपला विजय निश्चित असतो. ज्या ठिकाणी आपण उणे दुणे काढतो, हेवा करतो त्या ठिकाणी आपलं अपयश निश्चित राहतो. मग ते क्रिकेटमधलं असो आपल्या जीवनातलं असो. हेच मुद्दे मी माझ्या क्रिकेट आणि लाईफ मॅनेजमेंट या पुस्तकात मांडलेले. कालचा जो विजय मला याच्यापासून रोखू शकला नाही, मला मोह झाला की आपण ह्या मॅचमधून काय 5 गोष्टी शिकलो ते आपल्या मित्रांना, सहकाऱ्यांना, श्रोत्यांना सांगितलं पाहिजे. म्हणून हे मुद्दे मांडलेत मित्रांनो.